नमस्कार. महाभारताची कथा कशी वाचावी, कशी समजावी हे आपण समजलंय. मुळात महाभारताची कथा जी व्यासांनी रचली आहे ती सुरुवात होते महाराज शंतनू आणि सत्यवतीच्या कथेपासून. म्हणजे मत्स्यगंधा असलेली सत्यवती आपल्या पराशराच्या कृपेनं आपल्या गंधाला परावर्तित करते, बदलून घेते आणि ती प्रचंड सुगंधी होऊन जाते. या सुगंधावर आणि सत्यवतीच्या रूपावर शंतनू मोहित होतो आणि तिथून महाभारताच्या कथेचा प्रारंभ होत जातो. खरं तर महाभारताच्या कुरुवंशाच्या रक्ताच्या नात्याचा असलेला, म्हणजे प्रत्यक्ष कुरुवंशाचा असलेला शेवटचा कुरुवंशीय म्हणजे पितामह भीष्मांना म्हणावं लागेल. कारण महाराज शंतनू आणि गंगा यांच्यापासून कुरुवंशातून थेट निर्माण झालेलं अपत्य म्हणजे भीष्म. त्यानंतर जी कोणती अपत्य झाली आहेत ती थेट कुरुवंशाची नाहीत. पुढे मग चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा जन्म, त्यानंतरच्यांचा जन्म हा सगळा बदलत गेलेला आहे. पुढे धृतराष्ट्र, विदूर आणि पंडू यांचा तर सरळ जन्म हा व्यासांच्या पासून झालेला आहे आणि पुढे हा व्यासांचा कुळ पुढे सरकत जातो. पुढे सुद्धा असा नियोगाचा प्रकार आपल्याला दिसतो. कुंती सोबत तोच प्रकार दिसतो, गांधारी सोबत तोच प्रकार झाल्याचा दिसतो. हे पुढे आपल्याला लक्षात येतं. पण जिथे या कथेचा प्रारंभ होतो तिथे हे बघितलं पाहिजे की या कथेतली आरंभाची जी पात्र आहेत तीन, एक महाराज शंतनू, दोन शंतनूंची पहिली पत्नी गंगा आणि तीन शंतनूंची दुसरी पत्नी जी सत्यवती, जिला मत्स्यगंधा या नावानं पण ओळखलं जातं. यांच्या कथा काय आहेत, यांचा जन्म कसा झालाय हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. खरं तर पुराणातल्या सगळ्याच गोष्टी फ्लॅशबॅक पद्धतीनं जास्त चालतात. म्हणजे हे आत्ता घडलंय याचं कारण ते होतं, हे असं घडलंय त्याचं कारण ते होतं, असं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण शंतनूंच्या जन्माची कथा समजून घेऊया. शंतनू कोण, ते कसे होते, त्यांचा जन्म इथे कसा झाला, ते हस्तिनापूरच्या कुरुवंशात कसे आले, हे सगळं जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. स्वर्गामध्ये एक राजा होता महाभीष नावाचा आणि हा महाभीष राजा स्वर्गातल्या सगळ्या सुखांना उपभोगत होता. सदेह स्वर्गात गेलेला होता महाभीष. आपल्या प्रचंड पुण्यसंचयामुळे सदेह स्वर्गात जाण्याची अनुमती मिळालेल्या काही निवडक माणसांच्या पैकीचा हा महाभीष राजा. हा सदेह स्वर्गात गेलेला होता आणि एकदा इंद्राचा दरबार भरलेला असताना तिथे गंगा प्रकट होते. आता गंगेचं प्रकट होणं निर्मळ, स्वच्छ अशी एक वाऱ्याची मंद झुळूक आणणार आणि स्वर्गात गंगेचा प्रवेश झाल्याबरोबर गंगेचा पदर ढळतो आणि तिची वक्षस्थळ उघड दिसायला लागतात. स्वर्गातल्या नियमांचा भाग म्हणून तिथे असलेले सगळेच दरबारातल्या देवता म्हणजे वरुण, अग्नी या सगळ्याच देवता गंगेच्या सन्मानार्थ आपल्या माना झुकवून घेतात. पण प्रचंड पुण्यवान असलेल्या महाभीषाचे डोळे मात्र झाकत नाहीत आणि तो गंगेच्या सौंदर्याने लुब्ध होतो. गंगेकडं एकटक बघत राहतो. आता गंगेकडे एकटक बघत राहणाऱ्या महाभीषाच्याकडं गंगेनंही बघितलेलं असतं आणि त्याच्या तेजपुंज चेहऱ्यावर गंगा देखील भाळते आणि तिलाही त्याचं बघणं काही वाईट आहे असं वाटत नाही. प्रत्यक्षात ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. महाभीषाचं हे कृत्य देवराज इंद्र बघत असतो आणि देवराज इंद्राला स्वर्गाचे नियम तोडल्याचा प्रचंड राग येतो. मग देवराज इंद्र महाभीषाला शाप देतो की तुला पुन्हा मर्त्य लोकात जावं लागेल, कारण तू देवलोकात येऊन सुद्धा देवलोकाच्या नियमाचं पालन केलेलं नाहीयेस. तू गंगेकडं अगदीच वासना भरल्या नेत्रानं बघितलेलं आहेस, म्हणून तुला स्वर्गातून पदच्युत व्हावं लागेल आणि परत एकदा मर्त्य लोकात जावं लागेल. हा मिळाला शाप राजाला, महाभीष राजाला. आता त्या गंगेकडं मोर्चा वळतो. तो म्हणतो, गंगा तू सुद्धा महाभीषाच्या त्या दृष्टीकडं दुर्लक्ष करू शकली नाहीस, त्याच्या प्रेमात पडलीस, त्याचाही शाप तुला मिळणार आहे. तुला पुन्हा परत भूलोकावर जावं लागेल आणि याच महाभीषाचा प्रेमभंग करून परत यावं लागेल आणि त्यासाठी तुला महाभीषाशी विवाह करावा लागेल. त्या विवाहानंतर काही अपत्य जन्माला येतील
आणि त्या अपत्यांचा मृत्यू करूनच त्याचा प्रेमभंग करून तुला परत यावं लागेल. गंगा भूलोकावर येते आणि महाभीष हस्तिनापूरचे सम्राट, त्या आता शंतनूचे वडील बरं का हे, हस्तिनापूरचे सम्राट महाराज प्रतीप यांच्या पोटी जन्माला येतो, पण द्वितीय पुत्र म्हणून जन्माला येतो. महाराज प्रतीपांना आधीचा एक मुलगा असतो, तो मुलगा मात्र चर्मरोगाने ग्रस्त असतो. चर्मरोगाने किंवा कोणत्याही व्याधीने ग्रस्त असलेल्या मुलाला राजपुत्र करायचं नाही आणि त्याच्या हवाली राज्य करायचं नाही, हा नियम असतो. या नियमाचं पालन करून महाराज प्रतीपांच्या मोठ्या मुलाला राज्यकारभार दिला जात नाही, पण दुसरा मुलगा जो जन्माला आलेला आहे शंतनू, त्याला राजा केलं जातं. महाभिषाचा शंतनू होतो. गंगा पृथ्वी तलावरती येते आणि ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण गंगा एक अट ठेवते, मी जे कृत्य करील त्याबाबत तू मला काहीही विचारणार नाहीस, काहीही विचारणार नाहीस. म्हणजे मी तुझ्यासोबत राहीन, तुझी पत्नी बनून राहील, पण तू मला काहीही प्रश्न विचारणार नाहीस. विवाहानंतरच्या मुलांसोबत मी काय करते हे तू विचारणार नाहीस राजा. हे मान्य असेल तर मी लग्न करेन, आणि ज्या क्षणी विचारशील त्या क्षणी आपला करारभंग झाला असं गृहीत धरून मी निघून जाईल. आता शंतनू या गंगेच्या प्रेमात एवढा वेडा झालेला असतो स्वर्गापासून, त्याला गंगेनं दिलेला प्रत्येक शब्द मान्य असतो आणि गंगा त्याच्याशी विवाहबद्ध होते. आता सुरू होतो खरा खेळ आणि स्टोरी जाते परत फ्लॅशबॅक मध्ये, म्हणजे फ्लॅशबॅक मधून फ्लॅशबॅक मध्ये, नुसतं नाही. गंगा आणि शंतनूचा विवाह झाल्यानंतर पहिला पुत्र जन्माला येतो आणि गंगा त्या पुत्राला घेऊन लगेच जाते आणि पाण्यात प्रवाहित करून टाकते, त्या पुत्राचा वध करून टाकते, मारून टाकते. शंतनूच्या समोर मोठा प्रश्न पडतो की असं का करत असेल, पण शब्द दिलाय, विचारायचं नाही. असं करता करता शंतनू आणि गंगेला 7 पुत्र होतात, 7 पुत्र, आणि या 7ही पुत्रांना मारून टाकलं जातं. 8वा पुत्र जन्माला येतो आणि 8व्या पुत्राच्या वेळेला मात्र शंतनू गंगेवरती चिडतो. तो म्हणतो, गंगे काय करतेस, किती पापी आहेस तू, माझ्या एकेका पुत्राला तू मारत चाललीयस, तू काय करणार आहेस, तू का करतेस असं. आणि गंगा शांतपणे शंतनूला म्हणते, तुझा प्रेमभंग झाला, आपला करारभंगही झाला, आता मी जाते आहे, पण जाता जाता तुला हे मी का केलं ते सांगतेय ती नीट ऐक. आता कथा फ्लॅशबॅक मध्ये. वशिष्ठ ऋषीच्या कडं असलेली कामधेनू नावाची गाय 8 वसूंनी चोरलेली असते, 8 वसूंनी चोरलेली असते. देवतांच्या मध्ये अत्यंत मानाचं स्थान असलेलं आहे. आणि या 8 वसूंचा अधिपती असतो प्रभास. आता प्रत्यक्ष वशिष्ठांची, ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांची गाय चोरावी या 8 वसूंनी, ती आपल्याकडे घेऊन जावी, हे कृत्य चुकीचं असतं. म्हणून त्यांना शाप मिळतो की तुम्ही मर्त्य लोकामध्ये जन्म घ्याल. देवतांना सगळ्यात मोठा शाप हाच बघा, मनुष्य लोकामध्ये जन्माला येणं. आणि मनुष्य लोकात जन्माला याल तिथे तुम्हाला मनुष्य लोकांच्या यातना भोगाव्या लागतील, मग तुम्ही परत याल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या अष्टवसूचं पूर्वीचं रूप मिळू शकेल. आता हे अष्टवसू देवाला प्रार्थना करतात, देवा मर्त्यलोकात ही अशी शिक्षा देण्यापेक्षा दुसरा काहीतरी उशाप द्या, आणि मग त्यांना उशाप मिळतो. तो उशाप असा असतो की तुम्ही जन्माला याल ते गंगेच्या पोटी, आणि गंगा तुम्हाला लगेच तुमच्या मूळ स्थानाकडे पोहोचवून देईल, कारण गंगाच तुमचा उद्धार करू शकते, पाप धुवू शकते. म्हणून मग या सगळ्या अष्टवसूंना गंगेच्या पोटी जन्माला येण्याची शिक्षा दिली जाते. त्यापैकी 7 जणांना गंगा आपल्या मूळ स्थानी पाठवते आणि 8व्या वेळी शंतनू विचारतो, आणि नेमका हा प्रभास जो अष्टवसूंचा अधिपती आहे तो गंगेच्या पोटी त्यावेळेला जन्माला आलेला असतो, शंतनू आणि गंगेच्या पोटी. आता विचारल्यामुळं गंगा प्रभासला आपल्या सोबत घेऊन जाते आणि सांगते की मी याला विद्वान करेल, याला युद्धनीतीमध्ये निपुण करेल आणि तुझ्याकडे आणून सोडेल, पण याला मिळालेला जो शाप आहे ना, तो शाप काही याला प्रमुख होऊ देणार नाही, याला राजा होता येणार नाही, याला आपली अपत्य जन्माला घालता येणार नाही, याचा विवाह होणार नाही. हे सगळं गंगा शंतनूला सांगते आणि त्या पुत्राचं नाव ठरतं देवव्रत.
हा देवव्रत थोडासा तरुण झाल्यावरती गंगा शंतनूच्या हवाली करते. शंतनू विचार करते, गंगेनं एवढा सुंदर केलेला तरुण आता मी राजा करेन. पण पुढे काहीतरी अजून भयंकर घडणार असतं. देवव्रताला भीष्म व्हायचं असतं आणि तो काही राजा होणार नसतो, त्याची अपत्य देखील होणार नसतात. ती पुढची कहाणी खूपच रंजक आहे, ती देखील आपण बघणार आहोत. आणि त्यासोबत आणखी एक फ्लॅशबॅकची स्टोरी बघणार आहोत. ती फ्लॅशबॅकची स्टोरी काय आहे ते पण तुम्हाला बघावं लागणार आहे. आताची कथा कशी वाटली, देवव्रताच्या जन्माची, गंगेची, शंतनूची, शंतनूच्या पुनर्जन्माची, हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवणार आहात. नमस्कार.